नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय स्मार्ट सिटी. पहिली बातमी मुंबई आणि गणेशोत्सवासंदर्भातली. मुंबई आणि गणेशोत्सवाचं एक खास वेगळं नातं आहे. ते केवळ गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी इतकंच मर्यादित नाहीये. अगदी माघी गणेशोत्सव देखील मुंबईत उत्साहात थाटामाटात साजरा होतो. मात्र यंदाच्या माघी गणेशोत्सवाच्या उत्साहावर वादाचं विरजण पडलंय. नेमका काय आहे हा वाद? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेश जयंतीला बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं. घरातल्या सुबक रेखीव अशा लहान मूर्तींपासून ते अगदी सार्वजनिक मंडळातील विशालकाय मोठमोठ्या मूर्ती आपापल्या मानाच्या ठिकाणी विराजल्या. भक्तांनी मनोभावे पूजा केली, आशीर्वाद घेतले आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांसह बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक समुद्रकिनारी आले. मात्र यातल्या अनेकांना आपल्या बाप्पाला निरोपच देता आला नाही. खास करून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गणेश मंडळांना. कारण पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती. पीओपी मूर्तीचं विसर्जन समुद्रात करायचं नाही असा पवित्रा महापालिकेनं घेतला. त्यामुळं विसर्जन न करताच बाप्पाच्या मूर्ती आल्या पावली मंडपात परतल्या. पीओपी गणेश मूर्तीवर बंदी, वादाची ठिणगी. न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी गणेश मूर्ती बंदीची अंमलबजावणी मुंबई महापालिकेनं केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी. माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनाला आल्यानंतर विसर्जन करू दिलं नाही. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची महापालिकेची सूचना मंडळाने धुडकावली. उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या पीओपीच्या गणेश मूर्ती पुन्हा मंडपात आल्या. मूर्ती विसर्जनाची परवानगी न दिल्यानं मंडळाकडून संताप व्यक्त होतोय. मूर्तिकार किंवा गणेश मंडळाशी चर्चा न करता हा निर्णय लागू करण्यात आल्याचा आक्षेप घेतला जातोय. पीओपी मूर्तींबाबत कोर्टानं नेमका काय आदेश दिला हे स्पष्ट नसल्यानं मूर्तिकार सुद्धा संभ्रमात आहेत. अलीकडेच त्यांनी एक बैठक बोलावली. त्यामध्ये अनेक मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. आमची ही भावना आहे की आमचा बाप्पा आहे तो वेळेवर विसर्जन झाला पाहिजे. तुम्ही तुमचे जे आदेश दिलेले आहेत त्याच्या अगोदर ह्या संघटनांना, समितींना एकत्र घेऊन त्यांचे विचार घेऊन मग हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तुम्हीच ह्याची ग्वाही दिली होती की पीओपी बंद करणार नाही, आम्ही तुम्हाला दिलासा देऊ. तर ही अचानक कारवाई का? आणि ह्याची संपूर्ण जिम्मेदारी ही मुख्यमंत्र्यांवर जाते. दरम्यान यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. उद्धव ठाकरेंनी यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी कायदेशीर बाबींकडे बोट दाखवलं. आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही. अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही. हा काय प्रकार आहे? कोणतंही हिंदुत्व आहे? मी समजू शकतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा, ठीक आहे ना, बनवतो. पण शाडूची माती देणार कोण? पर्याय कोण देणार त्याला? अचानक मूर्ती बनवून तयार झाली, आरती, पहिली आरती, त्याचं आगमन होतंय आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमका तुमचं हिंदुत्व तरी काय? शासनाच्या स्तरावर बैठक नक्कीच घेतलेली आहे आणि त्या बैठकीबद्दल आम्ही विधी व न्याय विभागाला मार्गदर्शन मागितलेलं आहे. कोर्टाचा एक निर्णय आहे आणि कोर्टाच्या निर्णयाच्या बद्दल आम्हाला अजून स्पष्टता हवी आहे. त्याबद्दल विधी व न्याय विभाग आम्हाला स्पष्टता करणार आहे. गणपती बाप्पा म्हणजे साक्षात सुखकर्ता आणि विघ्नहर्ता. मात्र विघ्नहर्त्या गणेशाच्या माघी गणेशोत्सवावरच पीओपी बंदीचं विघ्न कोसळलं. यातून गणेश भक्त, मंडळ, मूर्तिकार आणि सरकार नेमका सुवर्णमध्य कसा काढणार याची चिंता त्या चिंतामणी श्री गणेशालाच. रितेश हातीमसह विक्रांत शिंदे, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.